Enterprises prepare final accounts. This is illustration number 4 from your textbook. So here this trial balance is given, and according to this trial balance and these adjustments here, you have to prepare trading and profit and loss account and balance sheet. So as usual, you have to write opening stock, buy, sales, two purchases, and here capital and here salaries. So it is compulsory. जेव्हा केव्हा तुम्ही प्रॉब्लेम सुरू कराल तेव्हा तेव्हा सुरुवातीला इन द बुक्स ऑफ काय आहे त्याचे नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डेबिट आणि क्रेडिट लिहिणं हे कंपल्सरी आहे. डेबिट आणि क्रेडिट जर लिहिलेलं नसेल तर ते अकाउंट होऊ शकत नाही. तो एक सिम्पल टेबल मानला जातो आणि तिथं मार्क्स कट होतात. म्हणून तुम्ही आता काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट क्रेडिट लिहायचं आहे. परत तिथं सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, बाय सेल्स आणि सॅलरी आणि कॅपिटल हे तर कंपल्सरी असतं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. ते लिहून ठेवायचं आहे आणि इन केस नाही दिलं तर मग ते ब्लँक सोडायचं आहे. तर आता बघा आपण काय करणार आहोत. सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, बाय सेल्स हे तर लिहून ठेवणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू सॅलरीज लिहून ठेवायचं आहे आणि कॅपिटल. मी मागे एकदा तुम्हाला सॉल्व करून दाखवलं होतं कसं सॉल्व करायचं आहे ते. अगोदर अकाउंट प्रिपेअर करायचे. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, कॅपिटल, सॅलरी हे सगळं लिहून ठेवायचं आणि तिथनं पुढं मग आपण आता पोस्टिंग सुरू करणार आहोत. आता इथं त्याने काय केलं आहे, डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस सेपरेट करून दिलेले नाही आहेत. तर आता आपण वन बाय वन कसं जायचं आणि डेबिट अँड क्रेडिट कसं ओळखायचं हे तुम्ही बघायचं. आता कॅपिटलचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो. तर मग कॅपिटल हे 55,000 ॲज युजल. इथं बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल 55,000 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंगचा बॅलन्स डेबिट असतो. सगळे प्रत्येकाचे बॅलन्स ठरलेले असतात. परचेसेस, ओपनिंग स्टॉक म्हणजे जे आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करतो ते बॅलन्सेस डेबिट साईडला असतात. जे क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंगला त्याचे बॅलन्सेस क्रेडिट असतात. आणि बॅलन्स शीटचं लायबिलिटीचे बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस असतात आणि असेटचे डेबिट बॅलन्सेस असतात. एवढं एक थोडंसं प्रॅक्टिकली लक्षात ठेवलं तर तुम्हाला तिथं पोस्टिंग करायला अडचण येणार नाही. तर आता ड्रॉइंग्स आपण काय करतो, कॅपिटलमध्ये काय नेट प्रॉफिट, नेट लॉस काय आलेलं असेल ते ॲड किंवा लेस करून मग त्याच्यातनं ड्रॉइंग्स आपण लेस करतो. तर इथे 2-3 जागा सोडून इथं आपण लेस ड्रॉइंग असं लिहिणार आहोत 3,000. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक आहे 16,400. इथं टू ओपनिंग स्टॉक 16,400 अशा पद्धतीने लिहिले बघा त्याने. त्याच्यानंतर आहे परचेसेस 31,100. आता ह्याला रिटर्न्स नाही आहेत. इथं खाली बघायचे परचेसेसचा बॅलन्स डेबिट असतो आणि क्रेडिट बॅलन्समध्ये बघायचं काय रिटर्न्स आहेत का. आता इथं तर कुठं क्रेडिट बॅलन्समध्ये रिटर्न दिसत नाही, त्यामुळे तुम्ही इथं फक्त परचेसेस लिहायचं आहे. मग इथं टू परचेसेस 31,100 बाहेरच्या कॉलममध्ये, कारण त्याला रिटर्न्स नाही आहेत. ते परचेसेसचे रिटर्न तुम्हाला क्रेडिट बॅलन्सेसमध्ये मिळतील. पण आता इथे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कुठेही आपल्याला परचेस रिटर्न्स हे असे दिसत नाही आहेत किंवा रिटर्न आउटवर्ड्स हा शब्द पण कुठे दिसत नाही आहे. याचा अर्थ त्याला रिटर्न्स नाही आहेत म्हणून ते आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. त्याच्यानंतर डिरेक्ट एक्सपेन्सेस सगळे माहिती आहे ॲज युजल. म्हणजे आपण जेव्हा क्लासिफिकेशन केलं एक्सपेन्सेसचं, म्हणजे जेव्हा मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की ट्रेडिंग अकाउंटला सगळे डिरेक्ट, मी एक पर्टिक्युलरली त्या PPTमध्ये तुम्हाला एक हे दिलं होतं बघा, हे डिरेक्ट एक्सपेन्सेसवरती येतात, इनडिरेक्ट एक्सपेन्सेस खाली येतात. तर त्या पद्धतीने इथं डिरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्टच दिले तरी ओळखायचा पण प्रश्न नाही आहे. त्याच्यामुळं इथं डिरेक्ट एक्सपेन्सेस आपण काय करणार आहोत, डेबिट साईडला घेणार आहोत. ट्रेडिंगच्या डेबिटला सगळे इनडायरेक्ट खाली येतात आणि डिरेक्ट एक्सपेन्सेस सगळे वरती येतात, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेल्स हे 50,000 ह्याला रिटर्न्स दिसत आहेत, त्याच्यामुळं त्याने हे सेल्स इनर कॉलममध्ये लिहिलेलं आहे 50,000. त्याच्यानंतर रिटर्न्स इथं आले बघा. सेल्सचा बॅलन्स क्रेडिट असतो, त्याचा रिटर्न्सचा बॅलन्स डेबिट असतो. आता इथं रिटर्न्स कुठले रिटर्न्स आहेत त्याने दिलेलं नाही आहे. मग आता हे कसं ओळखायचं, तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं. म्हणजे पहिला चॅप्टर आपला झाला तेव्हासुद्धा मी तुम्हाला सांगितलं की परचेसचा बॅलन्स डेबिट असतो, त्याचा रिटर्न्सचा बॅलन्स क्रेडिट असतो. सेल्सचा बॅलन्स क्रेडिट असतो आणि त्याच्या रिटर्न्सचा बॅलन्स डेबिट असतो. त्यामुळे इथं जर नुसतं रिटर्न दिलेलं असेल आणि डेबिट कॉलममध्ये अमाऊंट असेल तर तो बॅलन्स सेल्स रिटर्नचा आहे असं समजायचं. आणि तसं त्या पद्धतीनं इथं 1,980 50,000 म्हणून लेस करून बाहेर ते फिगर दाखवायचे आहे. त्याच्यानंतर आहेत बघा रेंट अँड टॅक्सेस. हा
इनडिरेक्ट एक्सपेन्स खाली येतो. टू रेंट अँड टॅक्सेस 6,000. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की मी 2-3 वेळा आता आपले बरेच प्रॉब्लेम झालेले आहेत. तर आता ज्याला ॲडजस्टमेंट आहे त्याचे इनर कॉलमला आपण फिगर घ्यायचे, त्याला आपण अंडरलाईन करायचे किंवा टिक मार्क करायचे. हे पण मी तुम्हाला शिकवलं होतं. तर त्या पद्धतीने ॲडजस्टमेंटला अंडरलाईन केलेलेच आहेत. त्याच्यानंतर रेंट अँड टॅक्सेस इथं काय ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घेतलेले आहे त्याने. रेंट अँड टॅक्सेस आहे 6,000 इनर कॉलमला घेतले. त्याचं बॅड डेट्स. आता बॅड डेट्स कसं असतं बघा, मी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेममध्ये पण सांगितलं की बॅड डेप्समध्ये त्याचा एक फॉर्म्युलाच आहे. बॅड डेप्स आणि RDD मिळून हा फॉर्म्युला आहे. 2 ओल्ड बॅड डेप्स ॲड न्यू बॅड डेप्स ॲड न्यू RDD आणि लेस ओल्ड RDD. हा त्याचा फॉर्म्युला आहे, पाठच करायचा आहे. 2 ओल्ड बॅड डेप्स ॲड न्यू बॅड डेप्स ॲड न्यू RDD लेस ओल्ड RDD. हे केव्हा करायचं, जेव्हा न्यू RDD ओल्ड RDDपेक्षा मोठा असेल तेव्हा. अशा पद्धतीनं त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे. आणि जेव्हा ओल्ड RDD मोठा असतो तेव्हा त्याची सगळी ट्रीटमेंट ही क्रेडिट साईडला असते आणि त्याच्यामधनं सगळं लेसच करायचं असतं. म्हणजे जेव्हा ओल्ड RDD मोठा असतो आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला देतो, तेव्हा ओल्ड RDDमधनं न्यू RDD बॅड डेप्स हे सगळं लेसच करायचं असतं. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपला एक झालेला आहे. 1,000 बॅलन्स होता बघा मागच्या कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये. तुम्ही बघा, शिकवलेलं पण आहे मी, ते व्हिडिओ काढून बघा नाही तर पुस्तकमध्ये बघा. तर आता इथं काय आहे, ओल्ड RDD लहान आहे आणि न्यू RDD मोठा आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला जो आहे 2 बॅड डेप्स ओल्ड 2 बॅड डेप्स न्यू 2 न्यू RDD ॲड न्यू RDD. म्हणजे सगळं ॲडच करायचं आणि ओल्ड RDD लेस करायचं आहे. अगदी थोडक्यात सिम्पल म्हटलं तर सगळं ॲड करायचं आणि ओल्ड RDD लेस करायचं. आणि जेव्हा ओल्ड RDD मोठा असतो तेव्हा क्रेडिट साईडला ओल्ड RDD अगोदर लिहून घ्यायचा आणि त्यातनं सगळं लेसच करायचं आहे. काय लेस करायचं आहे, बॅड डेप्स न्यू बॅड डेप्स काय असेल ते न्यू RDD सगळं लेसच करायचं. हे केव्हा, जेव्हा ओल्ड RDD मोठा असेल तेव्हा. आणि ट्रायल बॅलन्समधला RDD हा ओल्ड RDD असतो, ॲडजस्टमेंटमधला RDD हा न्यू RDD असतो. तर आता इथं बघा, बॅड डेप्स 400 रुपये आहेत. मग इथं ते 2 बॅड डेप्स इनर कॉलमला घ्यायचे 400 रुपये, कारण आपल्याला या सगळ्या ॲडजस्टमेंट करायच्या आहेत. तर आता इथं बॅड डेप्स झाले 400 रुपये. त्याच्यात हा जो RDD आहे तो ओल्ड RDD आहे 1,500 रुपये. तर तोपर्यंत हा फॉर्म्युला लिहायचा आणि त्या फॉर्म्युल्याचं तिथं ओल्ड RDD कुठं असेल तिथं ही अमाऊंट लिहून ठेवायची. तर हा सगळा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. बघायचं प्रॉब्लेममध्ये काय काय आहे काय काय नाही, ॲडजस्टमेंटमध्ये बघायचं, इकडे बघायचं, ट्रायल बॅलन्समध्ये पाहायचं आणि सगळीकडे पाहून मग हा फॉर्म्युला लिहूनच ठेवायचा. आणि जेव्हा जेव्हा जसे जिथं जिथं फिगर येतील तिथं तिथं त्या फिगर त्या नावासमोर लिहायचं इनर कॉलमला. तर अशा पद्धतीनं हा जो RDD आहे तो ओल्ड RDD आहे. फॉर्म्युलाप्रमाणे आपण हा फॉर्म्युला लिहून घेतला आहे आणि तो ओल्ड RDD इथं खाली आपण लिहिलेला आहे. लेस RDD ओल्ड 1,500 रुपये. त्याच्यानंतर आता आहे बघा डिस्काउंट 2,375. हा इथं डिस्काउंट 2,000 अलाउड आहे. डेबिट असेल तर डेबिटला लिहायचं, क्रेडिट असेल तर क्रेडिटला लिहायचं. हा अलाउड डिस्काउंट आहे म्हणून आपला एक्सपेन्स आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण डेबिट लिहितो. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ड हे आपलं इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन रिसिव्ड इथं आपण लिहितो. तर आता इथं आउटर कॉलम दिसत नाही आहे थोडंसं, तर आता आपण जेव्हा ते प्रॉब्लेम बघू तेव्हा दाखवते. त्याच्यानंतर आहे डेटर्सचा बॅलन्स असतो डेबिट, क्रेडिटर्सचा बॅलन्स असतो क्रेडिट. डेटर्स असेटला लिहायचे तिथं 20,250 इनर कॉलमला, कारण त्याला बॅड डेप्सची RDDची सगळी ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेप्स RDD जर प्रॉब्लेममध्ये असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट म्हणजे इनर कॉलममध्ये कंपल्सरी, डेटर्सच्या बाबतीमध्ये इनर कॉलममध्ये कंपल्सरी ती अमाऊंट लिहायची आहे. क्रेडिटर्स हा बॅलन्स असतो 18,500 क्रेडिटर्सचा बॅलन्स क्रेडिटला लिहायचा आहे. इथं सुद्धा त्यांनी क्रेडिटरसुद्धा याची ॲडजस्टमेंट आहे बघा RDDची, दोन्ही बाजूला ॲडजस्टमेंट आहे. बघू आपण काय करायचं ते नंतर. त्याच्यानंतर फर्निचर मशिनरी हे सगळे असेट साईडला, मशिनरीला डेप्रिसिएशन आहे इनरला, फर्निचरला डेप्रिसिएशन आहे इनरला, हे सगळं इथं आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर गुडविल हे सुद्धा असेटच आहे. ॲक्च्युली ते फर्स्ट रँकला येतं पण इथं त्याने खाली घेतलं आहे गुडविल. वेजेस अँड सॅलरीज मी तुम्हाला सांगितलं की हे 2 शब्द असतील तर पहिला शब्द जो असेल त्याच्याप्रमाणे पोस्टिंग करायचं. म्हणजे पहिला जर सॅलरी असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल आणि पहिल्यांदा जर वेजेस असेल तर तो ट्रेडिंगला डेबिट जाईल. मग वेजेस अँड सॅलरीज 7,000. वेजेस हा शब्द पहिला आहे, वेजेस हा वर येतो, त्याच्यामुळे इथं ट्रेडिंगला त्यांनी वेजेस अँड सॅलरीज इथं 7,000 रेकॉर्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे बघा सॅलरीज आहे सेपरेट आहेत सॅलरीज 5,000.
ब्रॅकेटमध्ये फॉर 10 मंथ्स म्हणले, ह्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. म्हणजे ही एक प्रकारची ॲडजस्टमेंट आहे. ट्रायल बॅलन्समध्ये ब्रॅकेटमध्ये काही जर दिलेलं असेल तर ती ॲडजस्टमेंट असते आणि ती ॲडजस्टमेंट आपण करायची असते. आता पहिले आपण पोस्टिंग आपण करून घेऊ पहिल्यांदा आणि मग आपण त्याचं ॲडजस्टमेंट बघूया. आता ॲडव्हर्टाइजमेंट आहे 9,000. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथं ॲडव्हर्टाइजमेंट जाते बघा 9,000. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स. इन्व्हेस्टमेंट म्हटलं की असेट असते आपली ती, त्यामुळे इथं ती असेट साईडला इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स जाईल. त्याच्यानंतर लोन्स आणि ॲडव्हान्सेस. लोन्स आणि ॲडव्हान्सेस इथं क्रेडिट बॅलन्स आहे त्याचा. लायबिलिटी आहे ती, आपण घेतलेलं लोन आहे ते, त्याच्यामुळे लोन्स आणि ॲडव्हान्सेस हे बॅलन्स शीटला जातील. तर अशा पद्धतीनं आपण हे सगळं पोस्टिंग करून घेतले. डिरेक्ट एक्सपेन्सेस खाली, इनडिरेक्ट एक्सपेन्सेस, डिरेक्ट एक्सपेन्सेसवर, इनडिरेक्ट एक्सपेन्सेस खाली. त्याच्यानंतर परचेसेस सेल्स माहिती आहे तुम्हाला तो फॉर्मॅट नेहमीप्रमाणे. तर आता आपण ॲडजस्टमेंटला सुरू करायचं आहे. सुरुवातीला ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, ही करायची आहे. म्हणजे जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं ते अगोदर आपण करून घ्यायचं, त्याच्यानंतर ते विसरतं. आता इथं कसं आहे, सॅलरी 10 महिन्याची तरी दिलेली आहे. किती आहे 10 महिन्याची? 5,000. म्हणजे आपल्याला 12 महिन्याच्या सॅलरीचा हिशेब लावायचा असतो या फायनल अकाउंट्समध्ये किंवा या ॲन्युअल स्टेटमेंटमध्ये. म्हणजे 12 महिन्याची जर सॅलरी आपल्याला मिळाली तर आपल्याला त्यापैकी 10 महिन्याचीच दिलेली आहे. ॲक्च्युली आपण किती 12 मंथची द्यायला पाहिजे, त्याच्याऐवजी 10 महिन्याचीच दिलेली आहे. म्हणजे 2 महिन्याची द्यायचं राहिले म्हणजे जो आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे तो पेएबल आहे. तर अशा पद्धतीने इथं हे 5,000चे जे 10 महिन्यासाठी आहेत, याच्या अर्थ एका महिन्यासाठी किती झाले, 5,000 डिवायडेड बाय 10 म्हणजे तुम्हाला आता ते येतं 500. मग 500 जर पर मंथ सॅलरी असेल आणि 2 महिन्याचं जर द्यायचं राहिलं असेल तर ती 1,000 सॅलरी इथं आपली द्यायची राहिली आहे. म्हणजे पेएबल आहे, डिरेबल आहे, म्हणजे काय म्हणजे ड्यू आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याला आउटस्टँडिंग हा शब्द आहे किंवा अनपेड असं पण आपण म्हणू शकतो. तर इथं 2,000 हे अनपेड आहेत. मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे असतात, पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ते ॲड करायचे असतात आणि त्याचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायचा असतो. आता बघा इथं आउटस्टँडिंग सॅलरी त्यांनी काय दिलेलं आहे, 5,000मध्ये 1,000 ॲड केलेत, बाहेर 6,000 आले आणि हे 1,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे 1,000. तर अशा पद्धतीनं आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 आपण लिहिलेली आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट झाली. आता दुसरी ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक 17,250. ॲज युजल आपण काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक इथं असेटला लिहितो आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो. हे बाय डिफॉल्ट असंच असतं हे. त्याच्यानंतर आहे बघा ॲडजस्टमेंट, रेंट ऑफ 4,000 हॅज बीन प्रीपेड. आउटस्टँडिंगच्या बरोबर उलटी कॉन्सेप्ट आहे. प्रीपेड आउटस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि लायबिलिटी दाखवायचं, आणि रेंट जर प्रीपेड असेल तर आहे त्या एक्सपेन्सेसमध्ये लेस करायचं आणि असेट साईडला दाखवायचं. तर आता इथं रेंट प्रीपेड आहे, मग रेंट अँड टॅक्सेस 6,000, लेस प्रीपेड रेंट 4,000, बाहेर 2,000 आणि हे 4,000 प्रीपेड रेंट असेटला घ्यायचं आहे. प्रीपेड रेंट इथं घेतले बघा त्यांनी, इथं प्रीपेड रेंट 400 रुपये आउटर कॉलमला लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड. हा नवीन RDD. It was realized that our debtor worth ₹1,000 proved to be bad has to be written off. ह्याचा अर्थ काय होतो, डायरेक्ट बॅड डेप्ट्स आहेत असं सांगितलं नाही आहे त्यांनी सांगताना कसं सांगितलं की 1,000चे डेप्ट रिकवर झाले नाहीत आणि ते बॅड आहेत असं डिक्लेअर झाले. बॅड आहेत असं डिक्लेअर झाले म्हणजे हे बॅड डेप्ट्स आहेत. म्हणजे हा ॲडजस्टमेंटमधले बॅड डेप्ट्स हे नवीन बॅड डेप्ट्स. ॲडजस्टमेंटमधला RDD म्हणजे रिझर्व जो आहे, रिझर्व फॉर बॅड डेप्ट्स ऑफ डेटर्स, त्याला RDDच आपण म्हणतो. RDD पण म्हणू शकतो किंवा रिझर्व पण म्हणू शकतो. तर हा रिझर्व नवीन आहे. म्हणजे ॲडजस्टमेंटमधले RDD आणि बॅड डेप्ट्स हे न्यू असतात आणि ट्रायल बॅलन्समध्ये RDD आणि बॅड डेप्ट्स हे ओल्ड असतात. तर आता आपण काय करायचं आहे, बॅड डेप्सची ॲडजस्टमेंट कशी असते तर ती डेटर्समधून तेवढी अमाऊंट लेस करायची आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायची, जो आपण फॉर्म्युला लिहिला होता तो त्यामध्ये ते लिहायचा आहे. म्हणजे हा फॉर्म्युला बघा, 2 बॅड डेप्स ओल्ड न्यू याच्यामधनं. म्हणजे आता इथं हे डेटर्स आहेत 20,250, त्याच्यातनं 1,000 बॅड डेप्स लेस करायचे. पहिल्यांदा बॅड डेप्स लेस करायचे असतात, इथनं लेस करायचे आणि डेबिट साईडला ते 1,000 इथं. तर इथं आता
डेटर्समधनं हे बॅड डेट्स लेस केले 1,000, खाली राहिले 19,250 आणि ह्या 19,250वर 2% RDD चार्ज करायचा आहे म्हणून सांगितले त्याने. म्हणजे बॅड डेट्स आणि RDD दोन्ही टुगेदर असले तर आपण अगोदर काय करायचं आहे, बॅड डेट्स लेस करायचं आहे आणि उरलेल्या अमाऊंटवर रिझर्व कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इथं रिझर्व किती दिला आहे, 2% दिला आहे. मग आता इथं 19,250वर 2% 385 येतो, तर तो 385 इथं लिहिलं आहे. हा जो आहे हा RDD इथं न्यू RDDमध्ये हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट्स इथं आले, ट्रायल बॅलन्समधला RDD इथं आला, ओल्ड, हे दोन्ही ओल्ड आहेत. आणि बॅलन्स शीट ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स आणि RDD हे न्यू आहेत, त्यामुळे ते न्यू म्हणून इथं ॲड केलेले आहेत. ह्या फॉर्म्युलामध्ये आपण त्या किमती घातलेल्या आहेत. बॅड डेट्सतनं लेस केले आणि ते न्यू बॅड डेट्स म्हणून ॲड केले, RDD यातनं लेस केला आणि तो न्यू RDD म्हणून ॲड केला. म्हणजे ओल्ड बॅड डेट्समध्ये न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDD ॲड केला आणि त्यातनं ओल्ड हा लेस केला आणि ती फिगर आपण इथं बाहेर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे बघा पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. माहिती आहे तुम्हाला डेप्रिसिएशन कसं करायचं आहे. डेप्रिसिएशन आहे त्यातनं पर्सेंटेज काढून लेस करायचे आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. आता इथं मशिनरीवर 7.5% डेप्रिसिएशन चार्ज केले त्यांनी, खाली आली 6,000. त्याच्यानंतर फर्निचरवर पण 15% लेस केले, ती 900 आली. आणि हे त्याचे जे प्रोडक्ट आहे ते बाहेरच्या कॉलममध्ये आहे. जसं ह्याच्यामध्ये घेतले बघा, बाहेरच्या कॉलममध्ये दाखवते तुम्हाला. हां, असे हे बाहेरच्या कॉलममध्ये आहे बघा. मशिनरीमधनं हे लेस केलं, बाहेर अमाऊंट घेतली. फर्निचरमध्ये डेप्रिसिएशन लेस केलं, बाहेरच्या ह्याच्यामध्ये अमाऊंट घेतली आउटर कॉलमला. आणि इथं दोन्ही डेप्रिसिएशन इनर कॉलमला लिहून त्याची ॲडिशन आउटर कॉलमला घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे डेप्रिसिएशन झालं. त्याच्यानंतर आहे बघा ॲडजस्टमेंट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. हा रिझर्व आहे, क्रिएट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. म्हणजे हा सुद्धा RDD सारखंच आहे. म्हणजे डेटर्सवर जसं आपण रिझर्व क्रिएट करतो तसाच क्रेडिटर्सवर केलेला आहे. रिझर्व केव्हाही क्रेडिट केलं तर त्यातनं ते लेसच करायचं असते. म्हणजे डेटर्ससाठी रिझर्व असू दे, क्रेडिटर्ससाठी रिझर्व असू दे, त्या अमाऊंटमधून ते लेसच करायचं आहे. आणि डेटर्सचा रिझर्व हा डेबिटला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, आणि क्रेडिटर्सचा रिझर्व हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. मग अशा पद्धतीने इथं 18,500वर हा किती 3% कॅल्क्युलेट करून त्याने काय केलेलं आहे, हे आउटर कॉलमला त्याची फिगर घेतलेली आहे आणि त्याचा इफेक्ट इथं दिलेला आहे. दोन्ही प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट झालेच पाहिजेत, हा कंपल्सरीली. त्या पद्धतीने इथनं त्याने ते ह्याच्यामधनं लेस केलेत, रिझर्वमधनं क्रेडिटर्समधनं हे लेस केलेत आणि मग त्याचा इफेक्ट इथं बाय क्रेडिटर्स, बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असं लिहून तो आउटर कॉलमला घेतलेला आहे. तर आता अशा पद्धतीनं इथं हे आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि हे बॅलन्स शीट हे आपण दोन्ही बघितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना माहिती आहे तुम्हाला कसं करायचं आहे. क्रेडिटची ॲडिशन घ्यायची, डेबिटची ॲडिशन घ्यायची. क्रेडिटची मोठी असेल तर दोन्हीकडे लिहायचं आणि जो डिफरन्स निघेल तो इथं डेबिटला डिफरन्स निघाला तर तो ग्रॉस प्रॉफिट असतो, क्रेडिटला डिफरन्स निघाला तर तो ग्रॉस लॉस असतो. तर इथं ग्रॉस प्रॉफिट निघाला आहे, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 8,270. तो अपोजिट डिरेक्शनमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बाय GP इथं ट्रान्सफर करायचं आहे 8,270. त्याच्यामध्ये इथं सुद्धा परत हे त्याच पद्धतीने अकाउंट क्लोज करायचं आहे. डेबिटची ॲडिशन, क्रेडिटची ॲडिशन, मोठी ॲडिशन दोन्हीकडं. आणि जो डिफरन्स निघेल तो इकडच्या बाजूला निघाला डेबिटला तर तो NP असतो, नेट प्रॉफिट. इकडच्या बाजूला निघाला तर तो नेट लॉस असतो. तर आता या आपल्या प्रॉब्लेममध्ये डेबिटची साईड मोठी आहे म्हणून 21,400साठी दोन्हीकडे लिहून घेतली अगोदर आणि मग त्यातनं क्रेडिटची टोटल लेस केल्यानंतर क्रेडिट साईडला डिफरन्स राहिला आहे आणि तो म्हणजे नेट लॉस आलेला आहे. तर हा 12,380 हा नेट लॉस आहे. हा आपण काय करणार आहोत, कॅपिटलमधनं लेस करणार आहोत. म्हणजे नेट प्रॉफिट आला असतं तर ॲड केलं असतं आणि इथं आता नेट लॉस आलेला आहे त्याच्यामुळे तो 12,380 हे नेट लॉस आला आहे, हा त्यातनं लेस केला आहे. म्हणजे आता हे दोन अकाउंटवरचे टॅली झाले. त्याच्यानंतर आता इथं काय राहिले बघा, इथं 55,000मधनं नेट लॉस लेस केला, मग ही अमाऊंट आली 42,720. त्यातनं ड्रॉइंग लेस केले. आउटर कॉलमला आपण 39,620 हे लिहायचं आहे.
त्याच्यानंतर क्रेडिटर्स आहे. क्रेडिटर्समधून RDD लेस करून हे अमाऊंट इथे बाहेर घेतलेली आहे. इथं सुद्धा डेप्रिसिएशन सगळं अमाऊंट लेस करून आणि हे बॅड डेप्स RDD सगळं अमाऊंट लेस करून प्रोडक्ट बाहेर घेतलेलं आहे. आणि 72,315 ह्या अमाऊंटने हे दोन्ही साईड्स टॅली झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा आपण आजचा प्रॉब्लेम बघितलेला आहे फायनल अकाउंटचा. फायनल अकाउंट हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हे तुम्ही सारखं ऐकून तुम्ही ते सॉल्व करायचं आहे. ते व्हिडिओ लावायचा आणि सॉल्व करायचं सगळं हळूहळू आणि कसं कसं सांगितलं आहे तसं तसं करायचं आणि सॉल्विंग प्रॅक्टिस करायची. सॉल्विंग प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला ते अकाउंट रायटिंग जमेल, नाहीतर थोडंसं अवघड जाईल. वर्गामध्ये प्रॅक्टिस झाली असते, पण आता तुम्ही आता घरीकडं मी कसं सांगितलं आहे तसं कॉलम आखून कसं कसं लिहायला सांगितलं आहे तसं तसं ऐकून लिहायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.